हॅलो फ्रेंड्स, शीतल LDM क्रिएशन्स या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कुंदन घुंगरू चंद्रा हेअरपिन कशी बनवायची ते बघणार आहोत. जर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, असेच नवनवीन ट्युटोरियल बघण्यासाठी ज्वेलरीबद्दल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. रॉ मटेरियल काय काय लागतं ते बघू. चंद्र घेतला, त्यानंतर ड्रॉप शेप कुंदन घेतला आहे. इथे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. त्यानंतर घुंगरू घेतले, यू पिन, रॅपिंग वायर आणि टूल्स लागणार आहेत. सर्वात अगोदर घुंगरूच्या बंचमधून थोडेसे घुंगरू काढून घेतले. त्यानंतर रॅपिंग वायर मधला तुकडा कट करून घेतला. जास्त वायर नाही लागत, त्यामुळे अंदाजे वायरचा थोडा तुकडा काढून घ्यायचा. त्यानंतर सगळ्यात अगोदर कुंदन यू पिनला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्यामुळं अगोदर तार यू पिनला बांधून घ्यायची. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर 2 ते 3 पेढे घालून घेतले आणि बघा यू पिन सोबत कुंदन व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. एका बाजूने वायर काढून दुसऱ्या बाजूने वायर अशा पद्धतीने 4 ते 5 वेळा सेम प्रोसेस केली की कुंदन जेणेकरून हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. कुंदन व्यवस्थित बसला की नंतरची प्रोसेस एकदम सोपी आहे. तर बघा आता चंद्राला जे होल आहेत त्यातल्या मध्यभागी 2 होलमध्ये यू पिन टाकून घ्यायची आणि व्यवस्थित कुंदनच्या खाली चंद्र व्यवस्थित बसेल असा टाकून घ्यायचा. त्यानंतर छोटा तुकडा होता वायरचा, तो मी खालच्या साईडला बांधून घेतला आणि टोक पण प्रेस करून घेतला. त्यानंतर मोठी जी वायर आहे त्या वायरने चंद्र आणि यू पिन आपल्याला एक सोबत बांधून घ्यायचे. चार ते 5 वेळा अशा प्रकारे वायर वरच्या साईडने खाली आणि खालच्या साईडून वर अशा पद्धतीने व्यवस्थित असा चंद्र आपल्याला फिक्स करून घ्यायचा. आणि त्यानंतर खालच्या बाजूने यू पिनचे जे 2 दांडे आहेत त्या दोन्ही साईडला 2-2 वेळे टाकून घ्यायचे. त्यानंतर हा जो पहिला होल आहे चंद्राचा त्यामधून वायर आपल्याला काढून घ्यायची.
प्रत्येक वेळी आपण 2 ते 3 वेळे टाकून घ्यायचे, त्यामुळं आपली रॅपिंग वायर ही एकदम व्यवस्थित बसते बघा. त्यानंतर आता आपण त्यात घुंगरू टाकून घेणार आहोत. इथं चंद्राच्या साईजनुसार अंदाजे आपल्याला घुंगरू टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चंद्राचं जे दुसरं टोक आहे तिथे जो 1 नंबरचा होल आहे त्यामध्ये रॅपिंग वायर टाकून आपल्याला ही चंद्रामध्ये फिक्स करून घ्यायचं. इथं पण आपण 2 ते 3 वेळा वायर टाकून घेणार आहोत आणि हे घुंगरू चंद्रासोबत आपल्याला बांधून घ्यायचे. खालच्या साईडला जे होल आहेत आतून बाहेर वायर काढायची आणि ती वायर नंतर आतल्या साईडने ओढून घ्यायची, म्हणजे घुंगरू चंद्रासोबत एकदम व्यवस्थित बसतात आणि हलत पण नाहीत. त्याचबरोबर फिनिशिंग पण व्यवस्थित येतं. तर इथं बघा व्हिडिओ मी थोडासा फॉरवर्ड केला आहे. व्यवस्थित फिनिशिंग देत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आणि शेवटच्या होलमध्ये वायर अजून एकदा व्यवस्थित 2 ते 3 वेळा फिक्स करून घ्यायची आणि राहिलेली तार कट करून घ्यायची. तर बघा तसेच शिल्लक राहिलेली तार कट करून घेतली आणि नंतर टोक दाबून घेतलं. अशी सुंदर अशी खोपा हेअरस्टाईलसाठी ट्रेंडिंग अशी युपिन तयार झाली. तर भेटूया अशाच नवीन ट्युटोरियलमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला वेगळे काही ट्युटोरियल हवे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.